तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. हाय, आज आहे संकष्टी चतुर्थी. सो तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज कोणाचा बर्थडे आहे? गणू बाप्पाचा. संकष्टी असल्यावर विशाला असं वाटतं गणू बाप्पाचा मंथली बर्थडे आहे जो आपण सेलिब्रेट करतो ना तसं. सो येस, आज आहे संकष्टी म्हणून मी ना साडी लावली आहे मस्तपैकी खूप दिवसांनी. म्हणजे साडी मी बघता अशी लावते नाही असं नाही, बघतं पण काय फंक्शन असल्यावर मला कुठं जायचं असल्यावर तेवढं पुरतेच लावते. अशी घरात कधीच नाही लावत. सो मी आज घरात साडी लावली कारण का मला मम्मी आणि हे खूप बोलतात का तू आहे ना बिलकुलच साडी नाही लावत. एवढी 2 कपाटं भरून ठेवली साड्यांची आणि बिलकुल नाही लावत साडी, म्हणून मी आज साडी लावली. आणि इथं मला पिल्लू बघा. सो इकडे मी तुझ्याला टी व्ही लावते. पण आहे ना माझ्या बच्च्याची आहे ना रात्रीपासून तब्येत नाही ना ठीक. हालू गरम पाणी घे ना. तुझ्याला मी गरम पाण्याची बॉटल भरली पण तिला गरम पाणी पियाचं नसतं, तिला साधंच पाणी भरलं. तिला मी गरम पाण्याची त्यासाठी बॉटल भरलेली आहे. काय माहिती नाही काय रात्री 10 वाजेपर्यंत पण ठीक होती आणि अचानकच उलट्या करायला लागल्या आणि उलटी केली आणि रात्री आहे ना 2-3च्या टाईमला ना परत तिला ताप भरला. मग मी आहे ना तिला औषध दिलं, तापाचं पण दिलं, उलटीचा पण दिला, तेव्हा तिला बरं वाटलं. सकाळी 5 वाजले ना तरी पण ती जागी होती कारण का पोटात आहे ना तिची स्टील अशी ती बोलते मला गडबड झाल्यासारखं झालं. सो तिला उलटी पण होत होती आणि पोट पण असं थोडं दुखत होतं. सो मी विक्स वगैरे लावला. 5 वाजेपर्यंत मॅडम जागी होते तिच्यासोबत मी पण आणि मध्ये हे पण जागा ते यांना जागा ठेवलेलं ते. सो ती 5 वाजले ना तेव्हा कुठंतरी झोपली आणि म्हणून मग तिला आज आहे ना मी लेट उठवली. ती आत्ताच थोडा टाईम झालं की उठली. सो माझी आहे ना देवपूजा वगैरे झाली, तुम्ही बघितली असालच किती मस्त वाटते ते. पूर्ण देवपूजा वगैरे झाली. मी आहे ना सगळं उठून लवकर आहे ना झाडू लादी कपडे सगळं काम आटपला. यांच्या दोघांसाठी नाश्त्यासाठी ना मी शिरा बनवला. बरं बाप्पाला पण प्रसाद म्हणून होईल आत्ता नैवेद्य दाखवायला सकाळचा शिरा म्हणून शिरा बनवला आणि यांना परत यांचा प्रोटीन शेक केलेला ते. तिचं बघा आता काय चाललं आहे काय तर चाललं आहे. सो ते वगैरे करून सगळी कामं आटपलीत, म्हणजे ऑल कामं डन आहेत. आता बघते 10:30 झालेत काहीतरी आणि म्हणजे सगळी कामं आटपलीत. आणि हे पण उठलेले लवकर म्हणून हे पण आहे ना आज मी बोलले मी नाही जात. सो हे गेलेत मार्केटिंग करायला. सो थोडीशी आज भाजी म्हणजे माझ्याकडे हाय ऑलमोस्ट, पण हे बोलले ह्यांना बोललो पालेभाजी वगैरे तर ते बोलले की मी घेऊन येते तू नको जा. मीच झालेली आधी तर ते बोलले राहू दे मी येते, बोलते मी जाते म्हणून मग ते गेले त्याचा. सो मी आहे ना तुशीला घेतलं शिरा बनवायला कारण का रात्रीपासून उलटी करत होती ना तर पोटात काय राहतच नव्हतं. म्हणून आता औषध वगैरे पिऊन जरा ठीक वाटतंय तर बरं मग शिरा देते म्हणून मग तिला शिरा. मी आज बांगडा वगैरे वाला दोन्ही हातात या हातात फुल एकदम साडी लुक केलं तर साडीचं लुक एकदम ट्रेडिशनल असतं. सो असं केलं. माझे कामं तर सगळे आटपले जातात, थोडी मोडी राहिली थोडीशी गाणं फक्त जेवणच राहिलं यांना दोघांना. मला तर उपवास आहे सो यांना दोघांना तर ते बोललेत की आज आम्हाला मस्त दाल खिचडी बनव, ती पण अशी हॉटेलसारखी नरम अशी दाल खिचडी बनव. सो ते बोले ओके. सो त्यांना दोघांना ते बनवणार आहे. आणि मी आज नैवेद्यासाठी मोदक बनवणार आहे सोवेचे, गव्हाच्या पिठाचेच बनवीन. उकडीचे एकदा बघतं मला उकडीचे गणपतीतच आवडतात म्हणून सोवेचे मोदक. आणि एका साईडला बनवायला घेतलं गुलाबजाम. सो त्याचं आहे ना मी पीठ वगैरे थोडंसं मलून वगैरे ठेवलं आहे पीठ आणि मला पटकन पहिले इला भरवतं आहे आणि मग गुलाबजाम करायला घेते. आणि बाकीचे म्हणजे ऑलमोस्ट कामं सगळे डन आहेत, काहीच पसारा वगैरे असं काही नाही. मग त्यात त्याची थोडीशी भांडी पडलेत नाश्त्याची तेवढंच, बाकी सगळं डन आहे, आज पसार नाही. सो ते पटापट मी आटपतं आहे, हिला पहिले भरवते आणि सो आपण भेटूया तर थोड्या वेळाने. सो मी घेतलेला आहे आता शिरा बनवायला प्रसादीसाठी. सो सगळ्यात पहिलं आहे ना मी आपला जो रवा आहे तो आहे ना तुपात मस्त भाजून घेते, तो गोल्डन कलर येतपर्यंत, त्याला नॉर्मल गोल्डन. सो मस्त असं भाजून घेतला तोपर्यंत एका साईडला मस्त सगळे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले, वेलची जायफळ सगळं बाजूला काढून ठेवलं, ते त्याच्यात मस्त मिक्स केलं. ते पण तेलात थोडंसं परतवलं आणि मग त्याच्यात ॲड केला मी केला, कारण का प्रसाद बोलावर त्याच्यात केला ॲड करायलाच पाहिजे. सो मी मस्त केला ॲड केला आणि एका साईडला दूध पण गरम करून ठेवलेलं. मग आहे ना त्याच्यात दूध टाकला आणि मग आहे ना मी त्यात साखर मिक्स केली आणि मस्त
झाकण देऊन आहे ना स्लो गॅसवर त्याला शिजत ठेवला आणि आहे ना खरोखर प्रसादीचा शिरा खूप मस्त झालेला आणि त्याच्यात त्यानं मी केसर पण ॲड केलेलं दुधातच, सो त्याला अजूनच टेस्ट आलेली. सो माझं ना सगळं काम झालं, माझं जेवण वगैरे पण बनवून झालेलं आहे आणि आता आहे ना यावी येताना माझ्यासाठी आणलेले साबुदाणे वडे. सो मी साबुदाण्याचे वडे खाल्ले, यावी लस्सी पण आणली. माझा उपवास आणि लस्सी परत आहे ना कपच्या आरशात दिसतात कपच्या पण आहेत आणि आमच्या मॅडमनी तर एक न्यू रेसिपी बनवली. तुझी काय रेसिपी आहे तुझे? हा रेसिपी काय माहिती का, लस्सीत शेव टाकली आणि मग ते नवीन रेसिपी डॅडाला आणि मला की लस्सीत शेव. सो मी आहे ना आत्ताच थोडंसं नाश्ता केला, म्हणजे मी आहे ना साबुदाण्याचे वडे खाल्ले आणि लस्सी नको बस झाली मला आता. आणि यावी तर येताना केल्यांची वेफर, रताळ्याचे चिप्स ते वगैरे पण घेऊन आलेत आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे माझ्यासाठी गजरा घेऊन आलेत. हो थँक्यू, हो थँक्यू. मी अरे गजरा भरला आणि मला माहिती पण नव्हता, मी कामावर पण आले आणि स्वतःनीच भरला. हो हा तुशी पण काय खेळते ना ते पण दाखवते मी तुम्हाला. सो इथं बघा तुशीची रेसिपी बघा, लस्सी शेव मध्ये त्या लस्सी टाकले, माझ्यात लस्सी होती या बाउल मध्ये ती तिला दिलेली ती त्याच्यात टाकली. हे काय करते तू? हा हे तुशीचं खेळ ना बघा. आता बघा मी तुम्हाला काय दाखवेन, तुम्ही बघा. तुशी आता तुला ठीक वाटते? नाही वाटत, म्हणजे थोडं ठीक वाटते ना, पेटू मध्ये गडबड नाही ना वाटत आता? वाटते. ट्युशनला सुट्टी घे. हा मजा आहे का? आराम कर थोडसा. हे बघा हे बघा असे स्टिकर आहेत, मॅच टू मॅच करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझी एक दाखव ना कसं करायचं ते. 1-1 म्हणजे आता हे शू, हा हे बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे बघा हे आता हे शूज असं का नाही. हा टिश्यू पण दाखव. टिश्यू काय जॉईन केला तू? शिप हा असं. हे परत हनी बी आहे, म्हणजे स्नेल आहे, ऍपल, पाइनएप्पल आहे, बटरफ्लाय आहे, फ्लावर आहे, हे नाही ऍपल आहे. हे बघ ऍपलचं जॉईंट आहे. यम ऍपल खाते तू? सो मी आहे आणि तुषाने मिळून आहे ना आता बनवले गुलाबजाम आणि मी आहे ना ते फ्राय पण करून घेतलेत आणि या साईडला आहे ना पाक बनवून घेतला आणि इकडे ना खिचडी भात बनवले तुशूला, म्हणजे पोटाला जरा आराम भेटावा. आणि गुलाबजाम पण फ्राय झाले, ते आता थोडे थंड झाले का पाकात टाकीन. हॅलो. सो आम्ही आहे ना थोडासा आराम केला, आता कॅमेऱ्यात पालकलो आम्ही थोडासा आराम केला आणि मी आता बनवायला घेते मोदक. सो त्याच्यासाठी इथे मी आणि सगळे प्रिपरेशन्स करून ठेवलेले आहेत आणि तवा पण गरम करत ठेवलेला आहे. सो मी आता बनवते म्हणजे मोदक बनवण्यासाठी. आणि आता झालेले आहेत 4. आणि दुसरीकडे आपला दुसरा एक ब्लॉग अपलोड करत आहे. सो येस तो पण मी काम करते आहे. एका साईडला माझं तो पण काम चालू आहे. मी उठले आणि पहिले ते केला, वाटा क्लीन केला, भाजी वगैरे कट करून घेतली, पूर्ण सगळी भाजी वगैरे कट करून घेतली, वाल वगैरे निवडून घेतलेले म्हणजे पटापट करायला होईल म्हणून. सो एका साईडला ठेवते डाळ उकडत आणि मी एका साईडला हे करून घेते.
रात्रीची आहे ना देवबाप्पाची आरती वगैरे करून झालेली आहे. आता झालेले आहेत 8:10. सो मी आज जेवायला मी जेवण बनवताना व्हिडिओज नाही काढले कारण का मला खूप घाई झालेली आहे आणि पटापट करण्याची ह्याच्यात आहे ना मी व्हिडिओज नाही काढल्या. काय थोडा मोठा काढला असेल तर मला वाटतं सो बनवताना काढलं की तेवढं, त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायलाच जमला नाही. सो आता आहे ना मी जेवायलाच काय काय बनवलंय ना ते दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले तर मी बनवली चपाती, त्याच्यानंतर आहे ते वरण बनवलं. इथे भजी आणि कांद्याच्या वड्या, कोथिंबीर कांद्याच्या वड्या पण भजी बनवली. त्याच्यानंतर इकडे आहेत आपले गुलाबजाम नंतर परत याच्यात आहे थोडीशी खिचडी भात नरमवाली. इथे भात मी तुझ्याला थोडंसं भरवलं पण. आणि इथे मी बनवली मस्त अशी वालांची भाजी बघू शकता. आणि त्याच्या खाली आहे आपली माटाची भाजी, ही बघा. अजून आहे ना पापड लोणचा ते पण आहे. सो एवढा सगळाच मेन्यू आहे जेवायला. आणि आमच्या इथं आलेली आहे आज आरू बाबू. आणि त्या दोघे पेंटिंग करतात आणि पूर्ण बेडभर कलर काढलेत बघा. ओ तेच मी आहे ना ते चालत वाटतं आता जिमला जायचं बोलतात ते. आणि मी आहे ना जेवून घेते आता. उपवास सोडते. उपवास तसं मी मोदकचा प्रसाद घेऊन सोडला उपवास. आता जेवला बसतो जेवायला. त्रिशान तू काढले रांगोळी दाखव. सो आज आहे ना संकष्टी म्हणून मी ही छोटीशीच रांगोळी काढली पण माझ्या बच्चूने बघा त्रिशूनी काढली ही पूर्ण रांगोळी आहे ना बाबा. सो आम्ही चाललो होता आरूला सोडायला. सो आम्ही आहे ना आरूला सोडून वगैरे आलो ना जरा फ्रेश झालो. आणि आज आहे ना खूप दमलो तर मला आहे ना अशी झोप आली थोडी पण आहे ना खूप दमलो मस्त. हा ती बघते टॅब आणि मला ती आवाज करू का थोडं पण कमी कर ना. सो तुम्ही बघितलं तर माझा आजचा पूर्ण दिवस आहे ना खूप बिझीच गेला. बिलकुलच टाइम नाही भेटला. फक्त मागाशी थोडा उशीर म्हणजे 15-20 मिनिटच आराम केला. तो पण म्हणजे कसं मी त्रिशाला झोपवत होती म्हणून कारण का तिला आराम भेटावा तर तिला झोपवण्याच्या तो मी आराम केला ना तेवढं. त्याच्यानंतर आहे ना उठल्यानंतर माझी खूप घाई गडबड झाली. मग म्हणून मी आहे ना कायच पुढचा शूटच नाही केला. आणि पटापट पहिले जेवण बनवून घेतला कारण का यांना पण आहे ना त्याला काम होतं तर बाहेर जायचं होता म्हणून. सो आत्ता आहे ना माझी सगळी कामं आटपलेली आहेत. पण हे गेले आता जिमला. सो हे येतील हे जेवतील म्हणजे आल्यावर परत जेवतील तेव्हा ती भांडी घासतील तेव्हा. आत्ताची तर सगळी कामं आटपलीत पण परत आल्यावर जेवल्यावर भांडी पडते ती. आणि मी काय करतो आजची भांडी उद्याला नाही ठेवत. रात्रीचे 12-12:30 झाले ना तरी पण मी भांडी घासते म्हणून मग ती आल्यावर ते जेवले ना कामं भांडी घासीन सगळी कामं आटपली मग तोपर्यंत जा. सो तेव्हापर्यंत जो मी ब्लाऊज आरीवर्क करायला घेतलेला अर्धा काम तो आता थोडासा करते. मी काय होते खूप कमी करते. मी जाम उशी बसलो माझी पुरी कंबर दुखते. सो मला बसणं पॉसिबल नाही होत म्हणून मी जसं जमेल ना तसं हळूहळू करता. सो आता पण ते थोडंसं करते. सो आपण आहे ना आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड इथेच करूया नाही तर ब्लॉग खूप मोठा होईल बडबडत बसलो तर. म्हणून आपल्या ना ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय गुड नाईट.